गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. श्रीमद भगवत गीता अध्याय 6. आत्मसंयम योग व योगामध्ये स्थिर झालेल्या मनुष्याचे लक्षण. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो पुरुष कर्मफळाच्या काहीही विचार न करता फक्त आपले कर्म करीत राहतो तोच खरा संन्यासी व योगी होय. जो मनुष्य फक्त अग्नी व क्रिया यांचा त्याग करीत असतो तो योगी नाहीच. तेव्हा हे पांडुपुत्र अर्जुन, ज्याला संन्यास असे म्हटले जाते तोच योग आहे असं तू समज. जो कोणीही मनुष्य आपल्या संकल्पाचा त्याग करीत नसेल तो मनुष्य योगी होऊ शकत नाही. जो निष्काम कर्म करीत असेल तोच खरा योगी असतो. परंतु योगारूढ झाल्यावर त्या मनुष्याच्या जीवनात प्रत्येक बाबतीत व प्रत्येक गोष्टीत त्यांनी केलेल्या संकल्पाचा अभाव आढळतो. त्याचे हेच कर्म कल्याणकारी असते. ज्यावेळी मनुष्य आपले इंद्रिय सुख व आपले कर्म यामध्ये आसक्त होत नाही तोच मनुष्य हा योगारूढ असतो. ह्या संसार सागरातून जर आपला उद्धार करून घ्यावयाचा असेल तर मनुष्याला अधोगतीला जाणे योग्य होणार नाही. तेव्हा आपल्याला स्वतःचा उद्धार करायचा असतो. वास्तविकता ही आहे की मनुष्य स्वतःचा मित्र व शत्रू आहे. जो जीवात्मा स्वतःचे मन व इंद्रियासह आपले शरीर जिंकतो तो त्याचा मित्र असतो. पण या उलट जर आपण आपले मन व इंद्रिय यावर आपला ताबा किंवा नियंत्रण जर ठेवू शकलो नाही तर आपणच आपला शत्रू होतो. थंडी, गरमी, सुख, दुःख हे मनुष्याच्या जीवनात येतच असते. पण जो मनुष्य सम आणि विषम परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळून घेऊन ज्याची वृत्ती शांत असते असा समरस असलेल्या मनुष्यांमध्ये जो आत्मा असतो तो हा आपल्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा ह्या रूपात चांगल्या तऱ्हेने अधिष्ठित असतो. याचाच अर्थ असा की त्या मनुष्याच्या बुद्धीत परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट किंवा विचार नसतो. ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, तसेच ज्यांनी आपली इंद्रियही पूर्णपणे जिंकली आहे, तसेच ज्याला दगड, माती व सोने समान आहे तो खरा योगी असतो. म्हणजेच तो भगवंताला प्राप्त झालेला आहे असं म्हटलं जातं. सहृदय, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा मनुष्य हा अत्यंत श्रेष्ठ आहे. मन व इंद्रिय यासह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले जे फार उंच नाही व जे फार सखलही नाही असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी
योगाभ्यास करावा. शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमीच माझ्यासारख्या परमेश्वराच्या स्वरूपात लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा व शांती मिळवतो. तेव्हा हे अर्जुना, हा जो योग आहे ना, तो अतिसेवन करणाऱ्याला तसेच अजिबात सेवन न करणाऱ्याला फार निद्रा उत्पन्न करतो, तसेच सदा जागरण करणाऱ्याला तो साध्य होत नाही. दुःखाचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा जागृत करणाऱ्याला साध्य होतो. पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते, तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेली असते. असा पुरुष योगयुक्त म्हटला जातो. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, त्याप्रमाणे परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याचे चित्त एकाच ठिकाणी स्थिर राहते. योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते, त्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहतो. इंद्रियातील केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वस्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. जो खरा योगी आहे, त्याला परमात्म प्राप्तिरूप जो लाभ होतो, त्याहून त्याला अधिक दुसरा कोणताही लाभ तो स्वीकारत नाही. परंतु परमात्म प्राप्ती रूप अवस्थेत असताना योगी हा फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे, तो माहित करून घेतला पाहिजे. असा योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साह यांनी युक्त चित्ताने निश्चयपूर्वक केला पाहिजे. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूनी पूर्णतया घट्ट धरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत पुढे जावे. तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसरा कोणताही विचार करू नये. हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते, त्या त्या विषयापासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे, ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा सच्चिदानंद घन ब्रह्म्याशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो. तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचा अपार आनंदाचा अनुभव घेतो. त्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थितरूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व सजीव मात्रात स्थित व सजीव मात्र आत्म्यात कल्पिलेला पाहतो. जो पुरुष सर्व सजीवांमध्ये सर्वांचा आत्मा असलेल्या मला
वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व सजीवांना माझ्या रूपात बघतो. त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व सजीव मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. तेव्हा हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व सजीव मात्रांना समभावानी पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. पुढे अर्जुन म्हणाला की हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात, तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही. कारण हे श्रीकृष्ण, हे मन मोठं चंचल आहे, शोभविणारे मोठे, दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला थांबविल्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुन, हे मन खूप चंचल व आवरण्यास खूप कठीण आहे. यात कदापिही शंका नाही. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुन, हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात घेता येते. ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुन, हे मन खूप चंचल व आवरण्यास कठीण आहे. यात कदापि शंका नाही. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुन, हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात घेता येते. ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे. आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील पुरुषाला ते साधणे शक्य आहे, असे माझे मत आहे. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, ज्याची योगावर श्रद्धा आहे, परंतु तो जर संयमी नसेल व ज्याचे मन अंतःकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? हे महाबाहो श्रीकृष्ण, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. हे श्रीकृष्ण, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे समाप्त करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणं कदापि शक्य नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, त्या पुरुषाच्या इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही. कारण आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष अधोगतीला जात नाही. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गात असलेल्या उत्तम लोकात जाऊन तिथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो. किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निसंशयपणे अत्यंत दुर्मिळ आहे. तिथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धी संयोगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योग्याच्या संस्कारांना अनायसे प्राप्त होतो. आणि हे कुरुवंशी अर्जुन, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मा प्राप्ती रूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो. तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळे निसंशयपणे भगवंताकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धिरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदांनी सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळांना ओलांडून जातो. परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्काराच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तात्काळ परमगतीला प्राप्त होतो.
तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. बुद्धिवान पुरुषापेक्षा सुद्धा तो श्रेष्ठ मानला गेला आहे व सकाम कर्मे करणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. सर्व योग्यांमध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने मला निरंतर भजतो, तो योगी मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद असलेला आत्मसंयम योग व योगामध्ये स्थिर झालेल्या मनुष्याचे लक्षण नावाचा हा 6वा अध्याय येथे संपूर्ण होत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरि कर्ता, हरि कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती.